तुझा पिये तेरा सजाऊंगा बारात लाइए दिला शिकाना तुझा पिये तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर पटकन आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सिम्पली कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि बीटमॉड सिलेक्ट करून इथून ॲड करायचं. बीटमॉड इथे ॲड केल्यानंतर त्याच बीटमॉडवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडेसे इथे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओचा एक ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं. तर अशा वेळी इथून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर इथून आपलं जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल. आता आपल्या ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये जे आपण बीट दिलं आहे जिथून जिथून चेंज होतील तिथून हा जो बीट वाढ इथून स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट बघायची ते कुठे चेंज होत आहे, थोडं पुढं आल्यानंतर इथून ही बीट चेंज होते. याच व्हिडिओवरती क्लिक करून इथून स्प्लिट करूया. पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचे. पुढची बीट बघायची कुठे चेंज होते, इथेच चेंज होते. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करा. ह्याच्या पुढची आपली बीट इथेच चेंज होत आहे. तर सिम्पली ह्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. इथून हे अशा 4 भाग झाल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे, हे जे 4 भाग झाले आहेत त्यामध्ये इथून आता आपल्या फोटो ॲड करून घ्यायचे. तर प्रत्येक बीटला वेगवेगळे इथून फोटो ॲड करायचे आहे. तर सिम्पली मी एका बीटला इथून फोटो ॲड करून दाखवतो, त्यानुसार तुम्ही पुढचे बीट आहे त्याला फोटो ॲड करून घ्यायचे. तर त्या लेअरवरती क्लिक केल्यानंतर खाली थोडं स्क्रोल केल्यानंतर रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तर सिम्पली इथून हा जो फोटो इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर 2 बटन इथून सिलेक्ट करायचं स्क्रीन बरोबर आणि इथून मध्यभागी अशा ठेवायचं. जर नसेल सेट झाला तर अशा प्रकारे दुसरी तिसरी बीट जे पण पुढच्या बीट आहे त्या सर्वांना इथून फोटो ॲड करून घ्यायचे. फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर ते ओव्हरलेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला 4 PNG दिले इथून तुम्हाला ॲड करायचं. पहिलं PNG इथून ॲड केल्यानंतर ह्याच्या PNGची लेंथ तसं पहिलं जो हा फोटो आहे तेवढीच ठेवायचे आणि रिप्लेसवरती क्लिक करून पुन्हा तेच PNGतून ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचे आणि ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली इथे 4 नंबरला त्यावरती क्लिक करून सिम्पली इनमध्ये एक इफेक्ट होऊन जाईल फेड इनचं इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं आणि डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुढच्या PNGची लेंथ जेवढा हा आपला दुसरा फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि रिप्लेसवरती क्लिक करून दुसरं PNGतून ॲड करायचं आहे. अशा प्रकारे त्याच्या पुढचा आणि त्याच्या पुढच्या इथून ॲड करून घ्यायचं PNG आणि फोटोसुद्धा इथून ॲड करून घ्यायचे. तुम्हाला मग सांगितलं तशा प्रकारे. तर मी इथून येते ना PNG आणि फोटो इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. तर इथे तुम्ही बघू शकाल फोटो PNG इथून ॲड केल्यानंतर सिम्पली आपला हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 2 नंबरला त्यावरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट होऊन जाईल क्रॉस ओपनचा इथून सिलेक्ट करायचा आहे. आता आपल्या सिम्पली काय करायचं, हे जे पहिले ट्रान्झिशन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आहे. नाही तर प्रोमध्ये तुम्हाला सिम्पली कलर विपचा जो व्हिडिओ आहे सिलेक्ट करा. ह्याची जी लेंथ असेल खालची संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं ट्रान्झिशन आहे त्याला सिम्पली आपल्याला आहे ना प्रोमध्येच इफेक्ट एक मिळून जाईल स्पिनिंग बॉक्सचा इथून सिलेक्ट करायचं. नाही तर सर्च केल्यानंतर सुद्धा तो इफेक्ट इथून तुम्हाला मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करून ह्याची जी खालची लेंथ असेल ना संपूर्ण ह्याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हे जे आपले ट्रान्झिशन आहेत शेवटचं त्याला आपल्या सिम्पली प्रोमधलाच एक इफेक्ट मिळून जाईल विपर्स इथून सिलेक्ट करायचं. ह्याची सुद्धा लेंथ संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला डेकोरच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सिम्पली ग्लो हार्टचा इथून सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये आल्यानंतर इथून तुम्हाला हा जो व्हिडिओ इथं मिळून जाईल अशा इथून सिलेक्ट करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की हा इफेक्ट इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असं पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर पुन्हा पहिल्यांदा यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू सिम्पली इथून महिना ओपनिंग आणि क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये मग एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे. तर सिलेक्ट केल्यानंतर इथून आपल्याला काय करायचं सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या जे व्यक्ती लेंथ आहे हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे त्याच्या थोडं पुढे यायचं जसं इथे आपण आलं तशा प्रकारे. त्याच्यानंतर व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू सिम्पली तुम्हाला इथे लेन्सच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. मिरर फ्लिकरचा हा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्या जे व्यक्ती लेंथ असेल 4 सेकंदापासून 6 सेकंदापर्यंत ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 3 नंबरचा फोटो आहे त्याच्या थोडं पुढे यायचं जसे ते आपण आलं तशा प्रकारे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला प्रोच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट येऊन जाईल मल्टिपल इम्पॅक्टचा इथून सिलेक्ट करायचं. जर कोणता इथून इफेक्ट नाही मिळाला तर डायरेक्ट इथून सर्च करू शकता. वरती तुम्हाला सर्व नाव इफेक्टची मिळून जातील. तिथून हा जो व्हिडिओ इथून सिलेक्ट करायचा
आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली 8 सेकंदाचा जो फोटो आहे त्याच्या मध्यभागी ठेवायचे, जसे ते आपण ठेवले तशा प्रकारे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना शेवटचा फोटो आहे त्याच्या थोडं पुढे यायचे आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये एक इफेक्ट येऊन जाईल. सिम्पली 2 कार्ड्स इथून सिलेक्ट करायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.